नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विशेष समाजशास्त्र यामधील प्रकरण 4 सामाजिक संस्था. या प्रकरणातील संपूर्ण स्वाध्याय आज आपण इथे अभ्यासणार आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिलं विधान आहे, आपल्या गटाअंतर्गत विवाह करण्याच्या नियमानुसार केलेल्या विवाहाला रिकामी जागा म्हणतात. विधान पुन्हा एकदा ऐका. आपल्या गटाअंतर्गत विवाह करण्याच्या नियमानुसार केलेल्या विवाहाला रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहेत, अंतर्गत विवाह. पहिला पर्याय आहे अंतर्गत विवाह, दुसरा पर्याय आहे बहिर्गत विवाह आणि तिसरा पर्याय आहे बहुपती विवाह. बहुपती विवाह. उत्तर आहे अंतर्गत विवाह. उत्तर अंतर्गत विवाह असल्यामुळे हे आपल्याला पुन्हा पूर्ण विधानामध्ये उत्तर असं इथं लिहायचं आहे. तर आपल्या गटाअंतर्गत विवाह करण्याच्या नियमानुसार केलेल्या विवाहाला अंतर्गत विवाह असे म्हणतात. दुसरं विधान आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिढ्यांच्या कुटुंबाला रिकामी जागा असे म्हटले जाते. विधान पुन्हा एकदा वाचते. 2 किंवा 2पेक्षा जास्त पिढ्यांच्या कुटुंबाला रिकामी जागा असे म्हटले जाते. पर्याय आहेत विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब, एकल पालक कुटुंब. तर उत्तर आहे संयुक्त कुटुंब. उत्तर पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त पिढ्यांच्या कुटुंबाला संयुक्त कुटुंब असे म्हटले जाते. संयुक्त कुटुंब असे म्हटले जाते. तिसरं विधान आहे, 10+2+3 हा रिकामी जागा या शिक्षण व्यवस्थेचा भाग आहे. पर्याय आहेत अनौपचारिक शिक्षण, औपचारिक शिक्षण, सहज शिक्षण. उत्तर आहे औपचारिक शिक्षण. उत्तर पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. तर 10+2+3 हा औपचारिक शिक्षण या व्यवस्थेचा भाग आहे. अशा प्रकारे आपण योग्य पर्याय लिहून विधाने पूर्ण केली आहेत. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये खाली अ गटात आणि ब गटात जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये काही जोड्या चुकीच्या आहेत. तर त्या चुकीची जोडी ओळखून आपल्याला ती दुरुस्त करून त्याचं उत्तर लिहायचं आहे. पहिली जोडी आहे शाळा. अ गटात दिला आहे शाळा आणि ब गटात दिला आहे दूरशिक्षण. ही जोडी चुकीची आहे. आपल्याला या ठिकाणी अ गटात शाळा असेल तर ब गटात पाहिजे औपचारिक शिक्षण आणि त्या ठिकाणी औपचारिक शिक्षण असतं तर ही जोडी बरोबर असती. म्हणून शाळा आणि ब गटात दूरशिक्षण ही जोडी चुकीची आहे. दुसरी जोडी आहे, अ गटात आहे समवयस्क समूह आणि ब गटात आहे सहज शिक्षण. अ गटात आहे समवयस्क समूह आणि ब गटात आहे सहज शिक्षण. ही जोडी बरोबर आहे. तिसरी जोडी आहे, अ गटात आहे आरोग्य सेवा प्रशिक्षण आणि ब गटात आहे अनौपचारिक शिक्षण. अ गटात आहे आरोग्य सेवा प्रशिक्षण आणि ब गटात आहे अनौपचारिक शिक्षण. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. चौथी जोडी आहे, अ गटात आहे कुटुंब आणि ब गटात आहे सहज शिक्षण. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. तर या जोड्यामध्ये जी 1 नंबरची जोडी आहे शाळा आणि ब गटात दूरशिक्षण, ही जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे आणि उत्तरात लिहायचं आहे शाळा, अ गटात लिहायचं आहे शाळा आणि ब गटात लिहायचं आहे औपचारिक शिक्षण. अशा प्रकारे आपण चुकीची जोडी दुरुस्त करून उत्तर लिहू शकतो. प्रश्न पहिल्यामध्ये क दिला आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. खाली एक चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये काही संज्ञा लिहून दिलेल्या आहेत आणि खाली विधाने दिलेली आहेत. तर त्या विधानाचे उत्तर आपल्याला चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहायचं आहे. तर चौकटीत दिलेल्या संज्ञा मी पहिले वाचते. पहिली संज्ञा आहे समलैंगिक विवाह. समलैंगिक विवाह. दुसरी संज्ञा आहे मातृगृहीय आणि तिसरी संज्ञा आहे भिन्न लिंग विवाह. काय आहे? भिन्न लिंग विवाह. यामध्ये पहिलं विधान आहे, विवाहानंतर वर म्हणजे पती हा वधू म्हणजे पत्नीच्या घरी राहायला जाणे. विवाहानंतर वराला आपण पती म्हणतो
आणि वधू म्हणजे त्याला आपण पत्नी म्हणतो च्या घरी राहायला जातो, म्हणजे पती पत्नीच्या घरी राहायला जातो त्याला काय म्हणतात? तर उत्तर आहे मातृगृहीय. हे उत्तर आपल्याला चौकटीत दिलेल्या संज्ञा ओळखून लिहायचं आहे. दुसरं विधान आहे समान लिंग असणाऱ्या व्यक्तींचा विवाह. काय आहे? समान लिंग असणाऱ्या व्यक्तींचा विवाह. उत्तर आहे समलैंगिक विवाह. याचं उत्तरसुद्धा चौकटीत दिलेली संज्ञा ओळखूनच लिहायचं आहे. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. खाली विधान दिलेलं आहे. अ व्यक्तीने ब व्यक्तीसोबत विवाह केला. अ व्यक्तीने ब व्यक्तीसोबत विवाह केला. त्यानंतर त्यातील स्त्रीने तिच्या जोडीदारापासून घटस्फोट घेऊन क व्यक्तीशी विवाह केला. हे बहुपती विवाहाचे उदाहरण आहे. हे बहुपती विवाहाचे उदाहरण आहे. यामधील बहुपती विवाहाचे हा शब्द अधोरेखित केलेला आहे. त्या ठिकाणी तो शब्द वगळून आपल्याला उत्तरात दुसरा शब्द किंवा योग्य शब्द लिहायचा आहे. तर उत्तर आहे एकविवाहाचे. हे कशाचे उत्तर आहे? एकविवाहाचे उदाहरण आहे. तर उत्तरामध्ये आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. म्हणून ते अशा प्रकारे अ व्यक्तीने ब व्यक्तीसोबत विवाह केला. त्यानंतर त्यातील स्त्रीने तिच्या जोडीदारापासून घटस्फोट घेऊन क व्यक्तीशी विवाह केला. हे एकविवाहाचे उदाहरण आहे. यामध्ये दुसरं विधान आहे कृषक समाजाच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन व कारखान पद्धती आढळून येते. कृषक समाजात मोठ्या प्रमाणात उत्पादन व कारखाना पद्धती आढळून येते. यामध्ये कृषक हा शब्द अधोरेखित केलेला आहे. त्या ठिकाणी उत्तर येते औद्योगिक. तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. ते पुढील प्रमाणे औद्योगिक समाजात मोठ्या प्रमाणात उत्पादन व कारखान पद्धती आढळून येते. अशा प्रकारे आपल्याला अधोरेखित केलेले शब्द वगळून त्या ठिकाणी योग्य शब्द लिहून पुन्हा विधाने पूर्ण वाक्यात लिहायची आहेत. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न आहे कुटुंबांतर्गत अधिकाराच्या आधारे कुटुंबाचे प्रकार. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. कुटुंबांतर्गत अधिकाराच्या आधारे कुटुंबाचे प्रकार. उत्तर कुटुंबांतर्गत अधिकाराच्या आधारे कुटुंबाचे मातृसत्ताक व पितृसत्ताक असे दोन प्रकार पडतात. मातृसत्ताक कुटुंब म्हणजे मातृसत्ताक कुटुंबात ज्येष्ठ स्त्री आईकडे अधिकाराची सूत्रे असतात, तीच कुटुंब प्रमुख असते. मातृसत्ताक कुटुंबात ज्येष्ठ स्त्री असते म्हणजे आईकडे अधिकाराची सूत्रे असतात, तीच कुटुंब प्रमुख असते. यामध्ये दुसरं विधान आहे किंवा दुसरा मुद्दा आहे मातृसत्ताक कुटुंब मातृवंशीय पद्धतीचे असते म्हणजे कौटुंबिक वारसा मातृकुलाकडून येतो. तिसरा मुद्दा आहे विवाहानंतर वर हा वधूच्या घरी राहायला येत असल्यामुळे मातृसत्ताक पद्धतीत कुटुंब मातृगृहीय असते. चौथा मुद्दा आहे आईकडचे आडनाव धारण करण्याची पद्धत असते. आईकडचे आडनाव धारण करण्याची पद्धत असते मातृसत्ताक कुटुंब पद्धतीत. पाचवा मुद्दा आहे उत्तर पूर्व भारतातील गारो व खासी आदिवासी समूह तसेच दक्षिण भारतातील नायर समुदायात मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. दुसरी कुटुंब पद्धती आहे पितृसत्ताक. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत घरातील ज्येष्ठ पुरुषाला कुटुंब प्रमुख मानले जाते आणि अधिकारांची सूत्रे त्याच्याच हातात असतात. दुसरा मुद्दा आहे पितृसत्ताक कुटुंब हे पितृवंशीय असते म्हणजे वारसा हा प्रामुख्याने पित्याच्या वंशाकडून येतो. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत तिसरा मुद्दा आहे पितृसत्ताक कुटुंब पितृगृहीय असते म्हणजे विवाहानंतर नवपरिणीत जोडपे वराच्या घरी राहायला येते. जसे आपल्या इकडे जशी पद्धत चालू आहे, लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी ही नवऱ्या मुलाच्या घरी राहायला जाते. पितृसत्ताक पद्धतीत वडिलांकडचे आडनाव पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहते. आणि शेवटचा मुद्दा आहे भारतात तसेच जगातील बहुतेक भागात सर्वात प्रचलित कुटुंब पद्धती हे पितृसत्ताक आहे. मातृसत्ताक पद्धतीसुद्धा आहे पण ती फार कमी प्रमाणात आपल्या इकडे वापरल्या जाते किंवा अस्तित्वात आहे.
अशा प्रकारे कुटुंबांतर्गत अधिकाराच्या आधारे कुटुंबाचे मातृसत्ताक कुटुंब पद्धती व पितृसत्ताक कुटुंब पद्धती असे 2 प्रकार पडतात. प्रश्न आहे अर्थव्यवस्थेच्या अवस्था. काय आहे? अर्थव्यवस्थेच्या अवस्था. उत्तर: काम आणि अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप जाणून घेताना या संक्रमणातील 3 प्रमुख अवस्था लक्षात येतात. त्या पुढीलप्रमाणे. पहिली अवस्था आहे कृषक क्रांती. काय आहे? कृषक क्रांती. शिकार करून आणि अन्न गोळा करून जगणाऱ्या समूहापासून आणि मग पशुपालन अवस्थेनंतर शेतीच्या शोधामुळे मानवी समाजाने एक नवीन प्रगत अवस्थेत प्रवेश केला. कृषीप्रधान अवस्थेत प्राण्यांचा वापर करून नांगरणीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीचा वापर शेतीसाठी करून घेणे शक्य झाले. त्यामुळे समाजाची उत्पादकता वाढली. शेती जशी जशी प्रगत झाली तसे तसे अन्नधान्याचे उत्पादन वाढले. तसेच हस्तव्यवसाय, पशुपालन, अवजारांची निर्मिती अशी विशेषीकरणावर आधारित नवीन क्षेत्रेही विकसित झाली. शेतीला लागणारे तंत्रज्ञान, श्रमविभाजन, कायमस्वरूपी वसतिस्थाने आणि प्रगत व्यापार यातून अर्थव्यवस्था विस्तारली. अशा प्रकारे आपल्याला कृषक क्रांती हा बदलत्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे म्हणून स्पष्ट करता येते. दुसरी अवस्था आहे औद्योगिक क्रांती. साधारण 18व्या शतकाच्या मध्यावर प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर युरोप व अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. या क्रांतीमुळे सामाजिक व आर्थिक जीवन आमूलाग्र बदलले. औद्योगिकीकरणामुळे 4 ठळक आर्थिक बदल घडून आले. ते म्हणजे ऊर्जेचे नवीन प्रकार, ऊर्जाचे नवीन नवीन शोध लागले आणि त्याचा वापर शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी होऊ लागला. दुसरा आहे कारखान्यांमध्ये कामाचे केंद्रीकरण. कारखान्यामध्ये कामगाराला काम मिळू लागले. शेतीच्या मालावर प्रक्रिया होऊ लागल्या. त्यामध्ये तिसरा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणावर उत्पादन. यामुळे उत्पादन वाढण्यास खूप मदत झाली. उत्पादन हे लवकर लवकर वाढू लागले. आणि चौथं आहे श्रमविभाजन. यामुळे श्रमविभाजन केल्या गेले. कोणत्या कामात कोणत्या व्यक्तीने काम केले पाहिजे याचं श्रमविभाजन व्यवस्थितरित्या केल्या गेले. म्हणून आर्थिक क्रांती ही बदलत्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. अर्थव्यवस्थेची तिसरी अवस्था आहे माहितीवर आधारित क्रांती. 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत उत्पादनाचे स्वरूप पुन्हा बदलायला सुरुवात झाली होती. स्वयंचलित यंत्राच्या वापरामुळे उत्पादनातील मानवी श्रमाचे महत्त्व कमी व्हायला लागले होते. जनसंपर्क कार्य, बँका, प्रसारमाध्यमे, विक्री, जाहिरात क्षेत्र अशा सेवावर आधारित क्षेत्रामध्ये कामगार व व्यावसायिकांचा सहभाग वाढला. या समग्र परिवर्तनाला अधिक चालना देणारा घटक म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित ही तिसरी क्रांती होय, म्हणजेच माहितीवर आधारित क्रांती. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे युरोप, अमेरिका शिवाय आशिया खंडातील बऱ्याचशा भागात औद्योगिक देशात कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. त्यात 3 प्रकारचे बदल दिसून येतात. एक म्हणजे प्रत्यक्ष वस्तूकडून कल्पनांच्या निर्मितीकडे, दुसरा आहे यांत्रिक कौशल्याकडून साक्षरता कौशल्याकडे आणि तिसरा आहे कुठेही बसून काम करण्याची शक्यता. हे सगळे चांगले परिणाम माहितीवर आधारित क्रांतीमध्ये दिसून येऊ लागले. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या अवस्था वरील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतात. आता टिपालियामध्ये तिसरा प्रश्न आहे शिक्षणाचे महत्त्व. उत्तर: शिक्षणाचे महत्त्व खालीलप्रमाणे. वैविध्यपूर्ण कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या मुलांना शालेय शिक्षणातून समाजातील समान वैचारिक नीतिमूल्यांची ओळख होते. यातून खूप वेगवेगळ्या असणाऱ्या व्यक्तींना एकत्र बांधण्याचे काम होते. हे फक्त शिक्षणामुळे होऊ शकते. म्हणून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षणातून मुलांना स्वयंशिस्तीचे धडे मिळत असतात. समाजात सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक नियम मुले शिकतात व अंगी बाणवतात आणि तिथूनच पुढे त्यांच्या चांगल्या आयुष्याला सुरुवात होते. अत्यंत गुंतागुंतीच्या असणाऱ्या आधुनिक अर्थव्यवस्थेला लागणारी कौशल्ये शिक्षण व्यवस्थेमार्फत शिकवली जातात. उदाहरणार्थ तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण. उच्च शिक्षणातून ठराविक दर्जाचे ज्ञान व कौशल्ये विद्यार्थ्यांना दिली जातात. तसेच मुलांमध्ये यशसिद्धीचे मूल्य जोपासण्याचे कामही शाळा करत असतात. शाळेत काही मूलभूत सार्वत्रिक मूल्यमापनाच्या कसोटीवर
मुलाचे मूल्यमापन केले जाते. शाळांच्या औपचारिक नियमांच्या मापदंडानुसार मुलांच्या वर्तनाचेही मूल्यमापन होते. म्हणजे ज्यांच्यात जितक्या क्षमता आणि कौशल्य आहेत त्याप्रमाणेच त्यांना पारितोषिक, उचित प्रतिफळ मिळते किंवा दिले जाते. अशा प्रकारे आपल्याला शिक्षकाचे किंवा शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट करता येते. फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये पहिला प्रश्न आहे मातृसत्ताक कुटुंब व पितृसत्ताक कुटुंब. यामध्ये आपल्याला मातृसत्ताक कुटुंब आणि पितृसत्ताक कुटुंब यामध्ये काय फरक आहे हा स्पष्ट करायचा आहे. उत्तर, मातृसत्ताक कुटुंब यामध्ये पहिला मुद्दा आहे मातृसत्ताक कुटुंबात ज्येष्ठ स्त्री आईकडे अधिकाराची सूत्रे असतात, तीच कुटुंब प्रमुख असते. तर पितृसत्ताक कुटुंबामध्ये पहिला मुद्दा आहे पितृसत्ताक पद्धतीत घरातील ज्येष्ठ पुरुषाला कुटुंब प्रमुख मानले जाते आणि अधिकारांची सूत्रे त्यांच्याच हातात असतात. तर मातृसत्ताक कुटुंब यामध्ये दुसरा मुद्दा आहे मातृसत्ताक कुटुंब मातृवंशीय पद्धतीचे असते, म्हणजे कौटुंबिक वारसा मातृकुलाकडून येतो. तर पितृसत्ताक कुटुंबामध्ये दुसरा मुद्दा आहे पितृसत्ताक कुटुंब हे पितृवंशीय असते, म्हणजे वारसा हा प्रामुख्याने पित्याच्या वंशाकडून येतो. मातृसत्ताक कुटुंब यामध्ये तिसरा मुद्दा आहे विवाहानंतर वर म्हणजे नवरा मुलगा वधूच्या घरी म्हणजे नवरीच्या घरी किंवा मुलीच्या घरी राहायला येतो असल्यामुळे मातृसत्ताक पद्धतीत कुटुंब मातृगृहीय असते. पितृसत्ताक कुटुंबामध्ये तिसरा मुद्दा आहे पितृसत्ताक कुटुंब पितृगृहीय असते, म्हणजेच विवाहानंतर नवपरिणीत जोडपे वराच्या घरी राहायला येते. मातृसत्ताक कुटुंबामध्ये चौथा मुद्दा आहे आईकडचे आडनाव धारण करण्याची पद्धत असते. पितृसत्ताक कुटुंबामध्ये चौथा मुद्दा आहे पितृसत्ताक पद्धतीत वडिलांकडचेच आडनाव पिढ्यानपिढ्या चालत राहते. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीत पाचवा मुद्दा आहे उत्तर पूर्व भारतातील गारो व खासी आदिवासी समूह तसेच दक्षिण भारतातील नायर समुदायात मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये पाचवा मुद्दा आहे भारतात तसेच जगातील बहुतेक भागात सर्वात प्रचलित कुटुंब पद्धती पितृसत्ताक आहे. फरक स्पष्ट करामध्ये दुसरा प्रश्न आहे कृषी क्रांती व औद्योगिक क्रांती. यामध्ये आपल्याला कृषी क्रांती आणि औद्योगिक क्रांती यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. उत्तर, कृषी क्रांतीमध्ये पहिला मुद्दा आहे कृषी क्षेत्रात क्रांती घडून आल्यानंतर कृषी उत्पादन उत्तरोत्तर वाढत गेले. तर औद्योगिक क्रांतीमध्ये पहिला मुद्दा आहे औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादित वस्तूंच्या उत्पादनात प्रचंड वाढ घडून आली. कृषी क्रांतीमध्ये दुसरा मुद्दा आहे अप्रगत अवस्थेत असलेल्या मानवाने शेतीचा शोध लावला, त्यानंतर मानवाच्या आर्थिक जीवनात घडून आलेल्या परिवर्तनास कृषी क्रांती असे म्हणतात. औद्योगिक क्रांतीमध्ये दुसरा मुद्दा आहे प्रगत अवस्थेत शेती व्यवसाय असताना सन 1765 जेम्स वॅट या तंत्रज्ञाने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, त्यानंतर मानवाच्या आर्थिक जीवनात घडून आलेल्या आमूलाग्र बदलास औद्योगिक क्रांती असे म्हणतात. कृषी क्रांतीमध्ये तिसरा मुद्दा आहे कृषी क्रांतीनंतर मानवी जीवनाला स्थैर्य आणि संपन्नता लाभली. औद्योगिक क्रांतीमध्ये तिसरा मुद्दा आहे औद्योगिक क्रांतीनंतर आर्थिक संपन्नता वाढली व सर्वसामान्य लोकांचे राहणीमान सुधारली. कृषी क्रांतीमध्ये चौथा मुद्दा आहे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन झाल्याने व्यापार आणि अन्नधान्याची आयात निर्यात व्यवसाय विकसित झाले. औद्योगिक क्रांतीमध्ये चौथा मुद्दा आहे कारखानदारीस लागणारा कच्चा माल आणि प्रचंड प्रमाणात उत्पादित मालासाठी बाजारपेठ या कारणास्तव उद्योगप्रधान युरोपीय राष्ट्रांनी वसाहतवादाचा अवलंब केला. कृषी क्रांतीमध्ये पाचवा मुद्दा आहे अप्रगत समाजात सामाजिक विषमता अल्प प्रमाणात निर्माण झाली, म्हणजे सामाजिक विषमता थोड्या प्रमाणात का होईना पण कमी झाली. औद्योगिक क्रांतीमध्ये पाचवा मुद्दा आहे भांडवलदार वर्गाने कामगार वर्गाचे अपरिमित शोषण केल्याने प्रगत देशात सामाजिक व आर्थिक विषमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
अशा प्रकारे कृषी क्रांती आणि औद्योगिक क्रांती यामधील फरक स्पष्ट करून फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न 4 आहे, खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. यामध्ये पहिली संकल्पना आहे एकत्र राहणे, सहवास. काय आहे? एकत्र राहणे किंवा सहवास. उत्तर सहवास याचा अर्थ एखाद्या जोडप्याने विवाहाशिवाय एकत्रित एकाच घरात राहणे. अशा एकत्रित राहण्याची परिणती लग्नात होऊ शकते अथवा नाही. सध्याच्या युवा पिढीत विशेषतः युरोपच्या अनेक भागात व भारताच्याही काही शहरी भागात लग्नाशिवाय एकत्रित राहण्याला पसंती दिली जात आहे. समलैंगिक जोडप्यांच्या बाबतीत हे जास्त करून दिसून येते. सहवास पद्धती लोकप्रिय होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे विवाहाच्या बंधनात अडकून न राहता विवाहित स्त्री पुरुषांना मिळणाऱ्या सोयी सहज उपलब्ध होतात. कायम एकत्र राहण्याचे बंधन नसल्याने केव्हाही ही सोयीस्कर व्यवस्था संपवता येते. समलैंगिक व्यक्तीसाठी ही व्यवस्था अधिक सोयीस्कर असल्याने त्यांच्यात ही पद्धत अधिक प्रमाणात दिसून येते. सध्याच्या काळात पुढारलेल्या युरोपीय देशात स्त्री व पुरुषांनी विवाह न करता एकत्र राहणे या पर्यायाला पसंती दिली जाते. त्याचा उद्देश आपण एकमेकांसाठी अनुकूल आहोत किंवा नाही याची पडताळणी करण्याचा असतो. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महानगरात गेलेल्या तरुणांना स्वतःचे घर विकत घेणे, भाड्याने घेणे परवडत नाही. त्यामुळे त्याला आवडणाऱ्या अविवाहित स्त्रीला सहनिवासी म्हणून एकत्र राहण्याचा प्रस्ताव देतो. खर्चाची जबाबदारी संयुक्त असते म्हणजे तो विभागून घेतला जातो. अलीकडच्या काळात स्त्री पुरुष सहवासाची ही संकल्पना भारतातही लोकप्रिय होताना दिसून येत आहे. शहरी भागात अनेक स्त्री पुरुषांना लग्नाशिवाय एकत्र राहतात किंवा आता राहत आहेत. अशा प्रकारे एकत्र राहणे किंवा सहवास ही संकल्पना उदाहरणासहित स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे औपचारिक शिक्षण. उत्तर काही विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी औपचारिक शिक्षण नियोजन केले जाते. म्हणून यात प्रत्यक्ष पाठ आणि शिक्षणाचा अंतर्भाव होतो. विशिष्ट उद्दिष्ट समोर असल्यामुळे औपचारिक शिक्षणाला विशिष्ट कालमर्यादा असते. एक सुस्पष्ट व काटेकोरपणे तयार केलेला अभ्यासक्रम असतो. हा अभ्यासक्रम बनवताना समाजाच्या गरजांचा विचार केलेला असतो. सध्या भारतात प्रचलित असलेली औपचारिक शिक्षण पद्धती ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 19व्या शतकात प्रस्थापित केली. त्या अंतर्गत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे 3 टप्पे असतात. त्याला आपण 10+2+3 ही प्रचलित औपचारिक शिक्षणाची रचना आहे. औपचारिक शिक्षणाची उद्दिष्टे पूर्वनिर्धारित असल्याने त्याचा सुस्पष्ट व काटेकोरपणे पालन केला जाणारा अभ्यासक्रम असतो. त्यासाठीची पाठ्यपुस्तके बालभारती किंवा NCERT सारख्या सरकारी महामंडळातून तयार केले जातात. त्यानुसार अध्यापन व अध्ययन या क्रिया घडत असतात. औपचारिक शिक्षणाची विशिष्ट कालमर्यादा असते. त्यानुसार अध्ययनार्थ्यांनी अध्ययन कार्य पूर्ण करणे अपेक्षित असते. औपचारिक शिक्षणाची केंद्रे म्हणजे सरकारी शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे असतात. अशा प्रकारे आपल्याला औपचारिक शिक्षण ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करता येते. प्रश्न 5 आहे, खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, आधुनिक समाजात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत. आधुनिक समाजात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत. उत्तर हे विधान बरोबर आहे. परंतु हे विधान का बरोबर आहे, कोणत्या कारणामुळे बरोबर आहेत त्याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. ते पुढील प्रमाणे. सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब कुटुंबावर पडते. कुटुंबाला नवीन संरचना व प्रक्रियांशी जुळवून घ्यावे लागते. घटस्फोट, विभक्तीकरण, पती-पत्नीचा अकाली मृत्यू अशा अनेक कारणामुळे विधवा स्त्री, विधुर पुरुष यांचे पुनर्विवाह होतात. त्यातून उदयास येणाऱ्या कुटुंबात सावत्र पालकत्व रूढ होत आहे.
त्यामुळे आधुनिक काळात पालकांच्या भूमिकेत बदल होताना दिसत आहेत. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, स्त्री शिक्षणाचा प्रसार, स्त्री पुरुष दोघांनीही अर्थार्जन करण्याची गरज, संयुक्त कुटुंबाचे विघटन या सामाजिक समस्यांना सामोरे जाण्याकरिता पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत. घटस्फोट, विभक्त होणे, पतीचा अकाली मृत्यू होणे या कारणास्तव पालकत्वाची जबाबदारी आई किंवा स्त्रीवर पडते. त्यातून एकल पालक कुटुंबाची संख्या वाढत चाललेली आहे. अशा कारणामुळे आधुनिक काळात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत, म्हणून हे विधान बरोबर आहे. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, भारत औद्योगिक क्रांतीच्या संक्रमण अवस्थेत आहे. भारत औद्योगिक क्रांतीच्या संक्रमण अवस्थेत आहे. उत्तर, हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर असण्याची कारणे पुढीलप्रमाणे. भारतीय अर्थव्यवस्थेतील मागासलेपणा दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा स्वीकार करण्यात आला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मागासलेली होती. शेती जरी प्रमुख व्यवसाय असला तरी कालबाह्य पद्धतीने केली जात होती. त्यामुळे औद्योगिकीकरणाचे प्रमाण अत्यल्प होते. भारताने संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आत्मसात करून त्यात मोठा पल्ला गाठला आहे. शेती व्यवसाय प्रगत करीत असतानाच औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला. गेल्या 70 वर्षात कारखानदारीचा विस्तार झाला आहे. अशा प्रकारे भारतात कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि प्रगत माहिती तंत्रज्ञानाचे सहअस्तित्व असल्याने भारत औद्योगिक क्रांतीच्या संक्रमण अवस्थेत आहे असे म्हटले जाते. प्रश्न 6वा आहे, आपले मत नोंदवा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रेम विवाहाबद्दल तुमचे विचार काय आहे? तुम्ही प्रेम विवाहाचे समर्थन करता काय? स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. प्रेम विवाहाबद्दल तुमचे विचार काय आहे? तुम्ही प्रेम विवाहाचे समर्थन करता काय? स्पष्ट करा. उत्तर, यामध्ये आपल्याला आपले मत नोंदवायचे आहे. ते पुढीलप्रमाणे. प्रेमविवाह हा क्षणिक आवेशात करण्याची कृती नव्हे. काही काळ असलेली मैत्री जोपासल्यानंतरही परस्परांविषयी आकर्षण वाटत असेल तर आज सहवासाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे परस्परांचे स्वभाव कळतील आणि विवाह केल्यास तो यशस्वी होईलच याची खात्री पटेल. मात्र सहवासात एकमेकांविषयी प्रेम वाटले नाही, एकमेकांशी उणीधुणी काढत राहिला तर परस्परांविषयी आकर्षण वाटत असतानाच परस्परांविषयी आदर वाटणार नसेल आणि विश्वास वृद्धिंगत होणार नसेल तर एकमेकांना भविष्याबद्दल सदिच्छा देऊन आपापल्या मार्गाने जावे असे माझे मत आहे. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, ॲक्ट इन हेस्ट अँड रिपेंट इन लिझ्युअर, म्हणजे घाईगर्दीत कृती करा आणि फुरसतीच्या वेळी पश्चाताप करा. अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून प्रेम विवाहाबद्दल मला वाटते खूप वेळ विचार करावा आणि योग्य वाटले तरच हा विवाह करावा. म्हणजे आपण घाईघाईने ही कृती करतो आणि नंतर बऱ्याच जणांना त्याचा पस्तावा करावा लागतो, पश्चाताप करावा लागतो. हे आपण आजच्या समाजात खूप अशी घटना किंवा खूप व्यक्तीच्या बाबतीत हा पश्चाताप आपण बघत असतो. 21व्या शतकात प्रेमविवाहाला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. कारण आज मुक्त वातावरणात स्त्री आणि पुरुष हे दोघंही वावरतात. सततच्या संपर्कामुळे स्नेह जुळून येतो आणि एकमेकाविषयी आकर्षण वाटू लागते. प्रेमविवाह करणे ही गोष्ट जरी योग्य असली तरी या प्रेमविवाहात मुलांकडच्या व मुलीकडच्या लोकांना, नातेवाईकांना, आईवडिलांना त्यामध्ये सगळं सांगून सवरून आपण प्रेमविवाह केल्यास हरकत नाही. अशा प्रकारे प्रेमविवाहाबद्दलचे विचार व प्रेमविवाहाचे समर्थन स्पष्ट करता येते. आपले मत नोंदवामध्ये दुसरा प्रश्न आहे, माहितीच्या क्रांतीचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव किंवा परिणाम झाला आहे? उत्तर, माझ्या काकांमध्ये बदलत्या काळाची पावले ओळखण्याचा चाणक्षपणा किंवा चलाकृती त्यांच्यात होती. माझ्या मोठ्या भावाला त्यांनी माहिती तंत्रज्ञानातील पदवी संपादन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्याला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत सुद्धा पाठवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा थोरला भाऊ भारतात परत न येता अमेरिकेत स्थायिक झाला.
त्यांच्यात कार्यालयात काम करणाऱ्या एका अमेरिकन मुलीशी त्याने लग्न केले. तो आम्हाला दुरावला. तो कधीतरी फोन करून आमची चौकशी करतो, कधीकधी तेही करत नाही. इकडे येणे तर त्याच्यासाठी फार दूरची गोष्ट आहे. माझ्या दुसऱ्या भावाने माहिती तंत्रज्ञानाची पदवी संपादन केली आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायची माझी इच्छा आहे. मोठ्या मुलाच्या वाईट अनुभवाने दुखावलेले माझे बाबा मला अमेरिकेत जाण्याची परवानगी देत नाहीत. भारतीय कंपन्यांमध्ये अतिरिक्त नोकरभरती झाल्याने मला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. त्यामुळे माझा स्वभाव चिडचिडा झाला आहे, असा माझा भाऊ सतत सांगत असतो. असा लहानावाला. माझे बाबा एक खाजगी कंपनीत कामाला होते. ते जुन्या वळणाचे असल्याने माहिती तंत्रज्ञानाने घडवून आणलेल्या बदलांशी ते जुळवू शकले नाही. प्रतिकूल वातावरणात काम करण्यापेक्षा त्यांनी स्वइच्छेने सेवानिवृत्ती स्वीकारली. सतत कामात असणारे बाबा आता घरी बसून आहेत. आई म्हणत असते की माहिती तंत्रज्ञानाचा आमच्या कुटुंबासाठी एक वरदान ठरण्याऐवजी शापच ठरला आहे. परंतु माहिती तंत्रज्ञानाचे अनेक काही फायदेसुद्धा आहेत. माहिती क्रांतीचा असा एक परिणाम आपण वरील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासला आहे. आपण चांगल्या परिणामांचं देखील उत्तरामध्ये मुद्दे लिहू शकतो. प्रश्न 7वा आहे. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. प्रश्न आहे. सद्य परिस्थितीमध्ये कुटुंबाची भूमिका बदलली आहे. तुमच्या स्वतःच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. काय आहे प्रश्न? सद्य परिस्थितीमध्ये कुटुंबाची भूमिका बदलली आहे. तुमच्या स्वतःच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उत्तर. पहिला मुद्दा आहे अर्थार्जन. पारंपरिक कुटुंबात शेती व कौटुंबिक व्यवसाय कुटुंबाच्या अर्थार्जनाचे प्रमुख साधन असे. आज शहरी भागात बिगर शेती व्यवसाय हे कुटुंबाचे अर्थार्जनाचे प्रमुख साधन बनले आहे. माझ्या कुटुंबात बाबांच्या बरोबरीने माझी आईसुद्धा नोकरी करून अर्थार्जनात सहभागी होत असते. दुसरा मुद्दा आहे निर्णय प्रक्रिया. आमच्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत आई बाबा व आम्ही मुलांनासुद्धा सहभागी करून घेतले जाते. माझ्या बहिणीच्या शिक्षणाचा निर्णय हा माझ्या आईबाबांचा. त्यांना पदवी शिक्षण किंवा DED BED करण्याची इच्छा होती, पण तिला डॉक्टरकीचे किंवा इंजिनियरचे शिक्षण घ्यायचे होते. तिचा निर्णय ऐकून आईबाबांनी तिला संमती दिली. म्हणजेच आम्हाला विचार व कृती स्वातंत्र्य आहे. अशा प्रकारचे स्वातंत्र्य त्यांच्या काळात नव्हते, असे आईबाबा सांगतात. प्रजोत्पादन व बालसंगोपन. पूर्वीच्या काळात प्रजोत्पादनावर कोणतीही मर्यादा नसे. बालसंगोपनाची जबाबदारी कुटुंबातील सर्व व्यक्ती पार पाडत असत. आज संतती नियोजनाचा कुटुंब नियोजनाचा स्वीकार झाला आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबात मी आणि माझी बहीण असे दोघेच आहोत. नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी पाळणाघरे कार्यरत आहेत. चौथा मुद्दा आहे सामाजिक नियंत्रण. पारंपरिक कुटुंबात वडीलधाऱ्या मंडळीकडून सामाजिक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली जात असे. आधुनिक कुटुंबात व्यक्तिवादाच्या प्रभावामुळे मुलांना शिस्त लावण्यात असंख्य अडचणी उद्भवतात. पाचवा मुद्दा आहे शिक्षणविषयक कार्य. संयुक्त कुटुंब हे मुलांचे अनौपचारिक शिक्षणाचे केंद्र होते. त्यातून त्यांचे सामाजिकीकरण आपोआपच घडून येत असे. आधुनिक कुटुंबात नोकरी व्यवसाय करणाऱ्या पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. मुले स्वतः अभ्यास करतात किंवा त्यांना ट्युशन क्लासेसमध्ये पाठवले जाते. अशा वेळी त्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो, कधीकधी चांगलाही होऊ शकतो. अशा प्रकारे सद्य परिस्थितीमध्ये कुटुंबाची भूमिका बदलली आहे, हे वरील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येते. अशा प्रकारे आपण सामाजिक संस्था या प्रकरणातील संपूर्ण स्वाध्याय सविस्तररित्या अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तुम्हाला काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स.